भारताच्या नकाशावर फुटबॉल वेड्यांचं गाव शोधायला गेलं तर आपलं बोट आपसुकच कोल्हापूरवर येऊन थांबतं. रांगड्या कोल्हापुरी बाण्याला शोभेल असा खेळ म्हणजे फुटबॉल. यात आक्रमकपणा ठासून भरलाय. कोल्हापूरच्या फुटबॉलचा इतिहास हा काही दशकापूर्वीचा नाहीये. याला जवळपास शतकाची परंपरा आहे. कोल्हापूरला सर्वात आधी फुटबॉलची ओळख ही प्रिन्स शिवाजी महाराज यांनी 1920 मध्ये करून दिली. त्यानंतर राजाराम महाराजांनी तो वारसा पुढे नेला. इथून सुरू असलेला हा कोल्हापूरच्या फुटबॉलचा प्रवास आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे. आक्रमक खेळ म्हणून ओळख असलेल्या फुटबॉल मधील कोल्हापूर आक्रमिकतेची आता कधी कधी उबग यायला लागलेली आहे. आणि याचीच प्रचिती कोल्हापुरातील सध्या सुरू असलेल्या फुटबॉल हंगामात येते. अलीकडे कोल्हापूरचा फुटबॉल सामना आणि मारामारी हे समीकरण बनत चाललंय. फुटबॉल हा आक्रमक खेळ बराचसा फिजिकल गेम म्हणून ओळखला जातो. इथं दोन खेळाडू एकमेकांना भिडण्याची शक्यता इतर खेळांपेक्षा कित्येक पटीनं जास्त. पण मैदानावरील आक्रमकपणा आता प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये उतरायला लागलाय. आपापल्या तालमीचे संघाचे समर्थक अति उत्साही कार्यकर्ते कधी कधी मारामारीवरती उतरतील याचा कधी नेम नाही. फुटबॉल समर्थकांची ही परिस्थिती फक्त कोल्हापुरातच नाही तर जगभरात सुद्धा हाच ट्रेंड दिसून येतो. पण असं असलं तरी कोल्हापुरातील फुटबॉल मैदानावरील या भांडणाचं अलीकडील प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढलंय. या राड्याचा एक विशिष्ट पॅटर्न पाहायला मिळतोय. काही ठराविक संघांच्या सामन्याच्या वेळीच हे मारामारीचे आणि अंगावर धावून जाण्याचं प्रमाण जास्त दिसून येते. फुटबॉलच्या आक्रमकतेच्या नावाखाली हा धुडगूस घालण्याचा प्रकार अजून किती दिवस खपवून घेणार हा प्रश्न आता क्रीडा विश्वातून विचारला जात आहे. आणि त्यातूनच कोल्हापूरचा फुटबॉल खेळ मात्र बदनाम होतोय. कोल्हापुरात स्थानिक फुटबॉल सामन्यावेळी हजारोच्या संख्येनं प्रेक्षक येतात. शाहू स्टेडियम खचाखच भरलेलं असतं. मॅच 4ची असली तर 3 पासून या स्टेडियमकडे पावलं वळतात. हे दृश्य भारतात फारच दुर्मिळ. कोल्हापूरच्या फुटबॉलला एक ऐतिहासिक वारसा आहे. कोल्हापूरचा फुटबॉल हा लोकाश्रय लाभलेला खेळ. तो प्रेक्षकांच्या जीवावर पोचलेला आहे. यातूनच आंतरराष्ट्रीय पातळीवरती मैदान गाजवणारे अनिकेत जाधव, निखिल कदम यासारखे अनेक खेळाडू भारताला मिळालेत. यावरूनच कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंची क्षमता दिसून येते. जगात भारी आम्ही कोल्हापुरी, आम्ही अभिमानानं बोलतो. एका बाजूला कोल्हापूरची ही पोरं आंतरराष्ट्रीय मैदान मारत असताना दुसरीकडे मात्र तालमीच्या सामन्यात राडेबाजी, डोकं फोडाफोडी सुरू झाली. त्यामुळे कोल्हापूरचा फुटबॉल कोल्हापूर पर्यंतच मर्यादित होतोय की काय अशी शंका आता निर्माण होऊ लागली. यावर आपण गांभीर्याने विचार कधी करणार आहोत की नाही? आपण आपल्याच खेळाडूंची गुणवत्ता मारतोय काय याचा देखील आता विचार करण्याची गरज आहे. कोल्हापुरात फुटबॉल सामन्यावेळी वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अगदी 30-40 वर्षापूर्वी देखील असे वाद होत होते. मात्र हे प्रकार हाणामारीपर्यंत किंवा डोकं फोडण्यापर्यंत कधीच जात नव्हते. हे वाद हातघाईवर जाऊ नये यासाठी पेठापेठांमधील अण्णा, दादा, बापू अशी वडीलधारी लोकांचा वचक असायचा. खेळाडू, तालमीचे कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांना या लोकांची आदरयुक्त भीती वाटायची. पण अलीकडच्या काळात हे पेठांमधील अण्णा, दादा, बापू मध्यस्थांच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. नवीन पिढीमध्ये त्यांच्याबद्दल असलेली आदरयुक्त भीती देखील आता नाहीशी झाली. या जुन्या जाणत्या लोकांची उणीव आता फुटबॉलच्या मैदानावरती जाणवते आणि आता मैदानच घुसमटायला लागलंय. यावेळी एका सामन्याची आवर्जून आठवण येते. राज्यरोहण कपचा अंतिम सामना. सामना होता जय भवानी विरुद्ध शिवाजी मंडळ. आदल्या रात्री उद्याच्या सामन्याचा मानकरी कोण यावर पेठापेठामध्ये रात्र जागू लागल्या. सामन्याची वेळ सायंकाळी 4ची, पण स्टेडियम 3लाच पॅक. या रोमहर्षक सामन्यासाठी कुणी दुकानं बंद केली, कुणी रजा टाकल्या, कुणी उपवास केले, तर कुणी देवाकडे साकडं घातलं. श्वास रोखून ठेवणाऱ्या या सामन्यात अगदी शेवटच्या मिनिटात गोल करून शिवाजीनं हा सामना 2 विरुद्ध 1
या गोल फरकानं जिंकत राज्यारोहण कपवरती आपलं नाव कोरलं. छत्रपती शहाजी राजेंनी स्वतः या खेळाडूंची पाठ थोपटली होती. पुढे पहाटे 5 वाजेपर्यंत शिवाजी मंडळाचे चाहते आणि खेळाडूंची ट्रकमधून मिरवणूक चालली होती. या संघातील खेळाडूंच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना हार घातले जात होतं. सगळंच वातावरण कसं अद्भुत होतं. चाहत्यांनी या विजेत्या खेळाडूंना जेवणासाठी आमंत्रण दिलं. शिवाजीचे सर्व खेळाडू 2 महिने घरी जेवले नव्हते. हे निस्सीम प्रेम फक्त कोल्हापूरच्या फुटबॉल भक्तांकडूनच मिळतं. आणि आता हे सर्व कुठं हरवत चाललंय. राज्यारोहण कप नंतर जुन्या काळात शिवाजी तरुण मंडळाप्रमाणे प्रॅक्टिस क्लब हा देखील एक बलाढ्य फुटबॉल संघ. या दोन्ही संघामध्ये आणि समर्थकांच्या मध्ये प्रचंड ईर्ष्या असायची. अगदी भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान जसं वातावरण असायचं तसं वातावरण शिवाजी पेठ व मंगळवार पेठेमध्ये असायचं. आव्हान प्रति आव्हान दिलं जायचं. ईर्ष्या होती, पण शत्रुत्व मात्र कधीच नव्हतं. सामना अथवा स्पर्धा संपल्यानंतर एकमेकांच्या गाठीभेटी व्हायच्या, मैत्री असायचं, मैत्री जपल्या जायच्या. हे वातावरण कुठंतरी लुप्त झाल्यासारखं अलीकडच्या काळात दिसतंय. आता ही सततची भांडणं कमी करण्यासाठी फुटबॉल मंडळ, तालमी यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. शेवटी पोलिसांच्या देखील काही मर्यादा आहेत. जर प्रकरण पोलिसांच्या हातात गेलं आणि त्यांनी जर या सगळ्या फुटबॉल सामन्यांवर बंदी घातली तर याचे परिणाम फुटबॉलपटूंनाच भोगावे लागतील. शाहू मैदानाच्या बाजूला हत्तीला खेळवण्याची एक जागा आहे, ती म्हणजे साठमारी. काळाच्या ओघात ती आता एक इतिहास जमा झालेली आहे. न जाणू या सर्व मारामाऱ्या पाहिल्यानंतर जर सगळ्या फुटबॉल सामन्यांवर बंदी घातली गेली, प्रेक्षकांनी या सामन्यांकडे पाठ फिरवली, तर शाहू मैदानवर अगोदर फुटबॉल सामने व्हायचे असं उद्याच्या पिढीला सांगावं लागेल. एक नक्की, जग बदलतंय तसं फुटबॉल देखील बदलतोय. या बदलाला आत्मसात करणं कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंसाठी अत्यंत आवश्यक आहे. मान्य, जागतिक स्पर्धेत टिकायचा असेल तर बदल हा गरजेचाच आहे. खेळाडूंच्या जोडीला प्रेक्षकांची मानसिकता देखील बदलणं गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचं प्रबोधन करणं महत्वाचं आहे. शेवटी काय तर कोल्हापूरच्या फुटबॉलचा आत्मा हा मायबाप प्रेक्षकच आहे. त्यांनी या फुटबॉलला डोक्यावर घेतलं म्हणूनच आज शहरातच काय, जिल्ह्यात फुटबॉलपटूंची आणि फुटबॉल संघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. ही संख्या वाढणं हा एक चांगला संकेत आहे. मात्र याला मारामारी आणि हुल्लडबाजीचं गालबोट लागू नये एवढ्यासाठीच हा सारा प्रपंच.